आज भरपूर दिवसातून ना एअरपोर्टकडे वॉकिंगला गेलेली. तनीचे पप्पा रोज रनिंगला जातात. म्हणलं चला आज मी पण तुमच्या बरोबर येते. सकाळी सकाळी थोडीशी वॉकिंग केली ना तर बरं वाटतं. वॉकिंग करून घरी आल्यानंतर ना चहा घेत नाही, त्यामुळे सकाळी सकाळी काम माहिती रोज इतकी भूक लागायला लागली ना, म्हणून रात्रीचा थोडासा भात होता तेच मग फ्राय करून खाल्ला सकाळी नाश्त्याला. आणि त्याच्यानंतर झाडू पोछा, आंघोळी, देवपूजा सगळं करून घेतलं. दुपारच्या जेवणामध्ये शेपूची भाजी आणि आलू मटरची भाजी बनवायची होती, पण त्या ताईने आलूचं पराठे दिलेलं होतं, त्यामुळे मग शेपूची भाजी कॅन्सल केली. आलू मटरची भाजी तयार करून घेतली आणि भाकरी मला एक ना एक बनवायची होती. म्हणलं तनिष बरोबर थोडंसं खेळावं, कारण त्याचं पेपर चालू झालं, त्यामुळं एक दिवस सुट्टी एक दिवस पेपर असं असतं. तर त्याच्याबरोबर थोडंसं बॅडमिंटन खेळलं आणि त्याच्यानंतर मग माझ्यासाठी एक भाकरी बनवून घेतली. त्याच गरम तव्यामध्ये ना थोड्याशा हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, म्हणजे दह्याबरोबर ना खायला छान लागतं खरडा. मिरच्या थंड झाल्यानंतर ना मिक्सरमध्ये मग बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. सगळं काम आवरल्यानंतर ना मला इथं खोबरं किसायचं होतं, कारण भरपूर दिवस झालं खोबरं आणून ठेवलेलं, तर त्याला थोडंसं एक ना जाळी झालेली ते किसून ना मग डब्यामध्ये भरून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मलाई पण साठलेली होती, त्याचं लोणी तयार करायचं होतं मला. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी एक 2-3 मिनिटं एक नाही फिरवलं की छान असं लोणी तयार होतं. 2-3 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं. त्याच्यानंतर कडत आल्यानंतर ना त्याच्यामध्ये 2 वेलची टाकून घेतल्या. थंड झाल्यानंतर गाळून भरणीमध्ये भरून ठेवलं. संध्याकाळच्या वेळेला तनीच्या पप्पानी पाणीपुरी घेऊन आलेली होती, ती खाल्ली. आणि त्याच्यानंतर बघा या पोरांचं डोकं कुणीकडे कसं चालतं ना, मोबाईल तयार केलेला गत्त्यापासून आणि त्याला एक ना चार्जिंगला लावलेलं होता. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एक नाही जास्त भूक नव्हती, त्यामुळे मग मेथीचा पराठाच बनवलेला तर ते खाऊन घेतला. तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.